हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. डिझाईन विथ संगीतामणी. कशा आहे मैत्रिणींनो, मजातच असणार. आज मी तुमच्यासोबत एक आयडिया शेअर करणार आहे. सोप्या पद्धतीने साडी वेअर कशी करायची, जे मुलींना प्रॉब्लेम येतो साडी घालताना, जे आपण 2 मिनिटांमध्ये वेअर करू शकतो. ही आयडिया मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. इथं 6 वारी साडी घेतलेली आहे. ही साडी घेतलेली आहे आपण इथं 6 वारी. म्हणजे 6 वारीची आपण रेडी टू साडी तयार करूया. आणि प्लीज तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ बघा. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असला तर तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मी तुमच्यासाठी असेच नवीन टिप्स घेऊन येणार आहोत. प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. चला बघूया आपण सोप्या पद्धतीने साडी कशी तयार करायची. इथं बघू शकता आपण साडी घेतलेली आहे 6 वारी. आपण बघूया इथं कमरेचा माप आणि जे पदर असतो आपला, पदराचं माप पण बघूया. ह्या पल्लो जे आपल्या खोसण्यात जात होता साडीमध्ये, साडी वेअर करताना कमरेला, तिथं आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे. का की हे साडी आपण 40 वाले कंबरवाले पण घालू शकता. या 25-26 ज्यांची कंबर आहे ते पण घालू शकता. आता इथं आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे. हे 14 इंची एक्स्ट्रा सोडूया. त्याच्यानंतर जो कमरेचा माप आहे, इथं पण आपण कमरेचं माप घेतलेलं आहे. 28 घेऊया कमरेचं माप. इथं आपण बेल्ट तयार करूया. एवढं लहान माप आहे, स्मॉल कमरेचं. इथं आपण बेल्ट तयार करूया. आता पदर आपण ते मापानुसार पदर पण काढूया. किती पदराची किती रुंदी आहे, उंची आहे. आता इथं बघू शकता. इथं आपण पदर घेतलेला आहे 2.25 मीटर. हाईट अनुसार पदर काढायचा. जे पिनअप करताना पल्लू म्हणतात हे बघू शकता. इथं कमरेपासून 2 ते 2.25 घेऊ शकतो. इथं हाईट अनुसार, म्हणजे जेवढी हाईट उंची वगैरे असते त्यानुसार आपण इथं पदराचं माप काढून घेऊया. इथं बघू शकता तुम्ही 2.25 मीटर काढलेला आहे पदर. 2 आणि 5 इंच एक्स्ट्रा काढलेला आहे. हे कमरेचा भाग आहे, पदराचा भाग आहे. इथून म्हणजे राहिलेला भाग आहे. आता किती भाग राहिलेला आहे बघू शकतो आपण. 2.25 मीटर राहिलेला आहे. 2.25 मीटरमध्ये आपण इथे हे तयार करूया, प्लेट तयार करून घेऊया. इथली मिरे म्हणता 2.25 मीटरमध्ये तेवढं तयार करूया. आणि 2.25चा आपण पदर घेतलेला आहे. आतमध्ये एवढं फोल्ड केलेलं आहे. साडी न कट करताना आपण ही साडी तयार करूया. इथं 6 इंची कापड आपण आज सोडलेलं आहे. क्योंकि नंतर ही साडी आपण आपल्याला जे नाही घालायची असली रेडी टू साडी, तर आपण साधी साडी पण तयार करू शकतो. एवढं सोप्या पद्धतीने मी इथं दाखवत आहे, तुम्ही बघू शकता. चला बघूया आपण. इथं आता मी इथं बेल्ट पण घेतलेला आहे. बेल्ट लावून घेऊया. नंतर आपण हे तयार करून घेऊ. इथं उक्रमनी कंबर बेल्ट कसा तयार करायचा ते सांगतो तुम्हाला, दाखवू शकतो. इथं बघू शकता तुम्ही. इथं हे अस्तर लावून तयार करून घेऊया. मॅचिंग अस्तर घेऊन हे तयार करून घेऊया. आपल्याला 25 कंबर आहे आपली. 25 आपण इथं 3-4 इंच एक्स्ट्रा घेऊया. खूप सोप्या पद्धतीने दाखवणार मी इथं, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. इथं मॅचिंग बी नसलं तर चालतं. आपल्याला इथं बेल्ट तयार करायचा आहे. हे बेल्ट तयार करून घेऊया आपण. किती मापानुसार कपडा कट करून घेऊ अस्तरचा. तिथं आतमध्ये आपल्याला बेल्ट तयार करायचा आहे. इथं आपण बुकरम घेतलेला आहे आणि बुकरमच्या मापाने आपण इथं अस्तर घेतलेलं आहे. ह्याचं बेल्ट तयार करून घ्यायचं. पूर्ण 30 इंची घेतलेलं आहे आपण. 25ची कंबर आहे. इथं 25 या 26 तिथं आपण 3 या 4 इंच एक्स्ट्रा घेऊया. एवढं मी घेतलेलं आहे 30 इंची. त्याच्याने व्यवस्थित आपली रेडी टू साडी व्यवस्थित तयार होते. बघू शकता. इथे 1-2 इंच आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे. हे 32 घेतलेलं आहे. चला आपण तयार करूया. रेडी टू साडी कशी तयार होते सोप्या पद्धतीने. इथे इलास्टिक पण घेतलेलं आहे. इलास्टिक पण लावून घेऊया. 7 इंची घेतलेलं आहे. इथे पण आपण ह्या मापाने अस्तर कट करून घेतलेलं आहे. अस्तर कट करून आपण बघूया. इथे हे अटॅच करून बुकरम अस्तर पूर्ण एकत्र अटॅच करून रेडी टू साडी कशी तयार होते. चला बघूया. बुकरम आणि ही अस्तर जॉईन करून घेऊया. इलास्टिक असं जॉईन करून घेऊया. पूर्ण पार्ट वेगळे तयार करून घ्यायचे. ओढून सगळ्यांनी ही साडी थोडीशी स्ट्रेचेबल होते कमरेजवळ. 6 ते 7 इंची इलास्टिक घ्यायचं. मापानुसार आपण कमी जास्त करू शकतो. ज्यांचं माप 40चं आहे त्यांचं आपण 10 इंची घेऊ शकतो. इथं आपण 7 इंची घेतलेलं आहे.
आता बुकरम आणि हे व्यवस्थित असं जॉईन करून घ्यायचं. आणि इलास्टिक, सॉरी मशीनचा आवाज येतो भरपूर. आता हे बेल्ट तयार झालेलं आहे. आता इथं आपण साडीवरती अटॅच करूया. इथं साडीची उंची आपण रेडी 39 घेतलेली आहे. इथं आपण टास्पिन लावून घ्यायचं, जे खाली असं सरकणार नाही. आपण इथं साडी फोल्ड करून घेतलेली आहे, कट नाही केलेली. कट केली असते तर मध्ये कमी झालेली असते साडी. इथं व्यवस्थित अशी टास्पिन अटॅच करून घ्यायची, जी हाईट कमी जास्त होणार नाही. आपल्याला हवी तशी आपण घेऊ शकतो मापानुसार उंची. ते व्यवस्थित अशी बघू शकता. इथं आपण हे कमी घेतलेली आहे, ही साडी तर फोल्ड करून घेतलेली आहे. आता ह्याची कमरेला आपण बेल्ट लावून घ्यायचं व्यवस्थित. इथं टास्पिन अटॅच करून घ्यायचं. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी इथे साडी, जी आपण घरच्या घरी पण करू शकतो. आणि ज्यांना नाही घरी करता येत आपल्या टेलरला पण माझा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांना आयडिया येईल तेवढं की आपण कसं सोप्या पद्धतीने करू शकतो कमी वेळामध्ये. तर 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण साडी तयार करू शकतो. खूप सिल्की ही साडी. बुकरम लावलं तर हे कसं घट्ट बेल्ट तयार होतो. जे मोठे माप आहे ते पण घालू शकतं. ही साडी वेअर करू शकता 1-2 मिनिटांमध्ये. इथं बघू शकतो पिनीने आपण टास्पिनी असं अटॅच करून घेतलेला आहे. जे सोप्या पद्धतीने असं इथं आपण हुक अडकवू शकतो, जे निघत नाही, फाटत पण नाही. आणि आपल्या मापानुसार आपण इथं ॲडजस्टमेंट करू शकतो, हुक कमी जास्त कमरेच्या मापाने. आता हे तयार करून घेऊया. खूप सोप्या पद्धतीने मी इथं साडीची तुम्हाला दाखवलेली आहे. आजचा व्हिडिओ जर मला आवडला तर प्लीज शेवटपर्यंत नक्की बघा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. असेच मी सोप्या पद्धतीचे व्हिडिओ घेऊन येणार आहे तुमच्यासाठी, नवीन नवीन टिप्स. हे असे 6 इंची आपलं तयार करून घ्यायचे, जे आपल्या अनुसार आपण कमरेच्या अनुसार कमी जास्त बेल्ट करू शकतो. अजून जर तुम्हाला नवीन नवीन काही आयडिया म्हणजे नवीन नवीन जर काही शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या लिंकवरती मेसेज करू शकता. म्हणजे माझ्या चॅनलला त्याच्यावर तुम्ही मेसेज करू शकता. जे माप वगैरे, कटोरीचं माप, प्रिन्स ब्लाऊज, साधं ब्लाऊजची कटिंग, म्हणजे सोप्या पद्धतीने काय काय शोल्डर खाली घसरता, तसे मी व्हिडिओ कटिंगचे व्हिडिओ टाकणार आहोत. माझ्या चॅनलवर नवीन आहोत तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा. आता आपण इथं ही जी तयार केलेली आहे पट्टी, हे हुक लुकची इथं अटॅच करून घेऊया. हे आपल्या कमरेच्या मापानुसार आपण इथं करू शकतो. म्हणजे आपण इथं तयार केले आहे 25 ते 26 मापाचे कमरेचं, हे 40 वाले पण घालू शकता. हे तसं व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं. इथं आपण आता लूक लावून घ्यायचं. क्लिप 1-2 पण लावू शकतो इथं, हे आपण मागे पुढे घालू शकतो. तर हे व्यवस्थित इथं अटॅच करून घ्यायचं. रेडी टू साडी 15 मिनटात तयार होते. ही साडी खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे मी इथं. हे क्लिप खालच्या बाजूला हे केलेलं आहे, फोल्ड करून घेतलेलं आहे. बघूया आपण 2 मिनटात कशी ही साडी आपण वेअर करू शकतो. इथं आपण बेल्ट तयार करून घेतलेला आहे साडीचा. आता आपण जे 1.25 मीटर कापड राहिलं आहे, आपण आता तिच्या मिऱ्या सेट करून घेऊया. इथं आपण मिऱ्या सेट करून घेतलेल्या आहे. बघू शकता इथं 7 ते 8 मिऱ्या तयार होणार आहे. व्यवस्थित आपण याला सेट करून घेऊ. आता इथं वरच्या बाजूला आपण 5 नंबरची टीप मारून घेऊया व्यवस्थित. दाबसेल आहे 1 2 3 4 5 6 7 7 8 7 ते 8 मिऱ्या तयार करून घेतलेले आहे. इथे 5 नंबरची टीप मारून घेतलेली आहे आपण. व्यवस्थित मिऱ्या सेट करून घेतलेल्या. बॅकच्या बाजूला क्लिप लावून घेतलेलं आहे. बघू शकता छान तयार झालेली आपली रेडी टू साडी. साडी तयार झालेली आहे आपली. बघू शकता इथं ही साडी तयार करून घेतलेली आहे. आता मी तुम्हाला ही साडी वेअर करून दाखवते. 2 मिनिटात आपण साडी कशी वेअर करायची बघा. हे हुक पट्टी तयार केलेली आहे. आता इथं आपण एक्स्ट्रा सोडलेला आहे, जे मोठे माप 40 वाले पण घालू शकतो. इथं असं फोल्ड करून इथं आपण कमी जास्त पण ॲडजस्टमेंट ठेवलेलं आहे, कमी जास्त करू शकतो. इथं हे असं हुक करून
बघू शकता इथे किती छान तयार झालेली आहे, खूप सोप्या पद्धतीने. इथं पण बघू शकता, इथं आपण कापड फोल्ड केलेला आहे आत उंचीनुसार, 29 उंची ठेवली आहे. इथं आपण कापड सोडलेला आहे तसं व्यवस्थित. इथं खालची पण बघू शकता हाईट बघा, अजिबात वर वर उचलत नाही आहे साडी, खालच्या बाजूला व्यवस्थित. इथे पण बेल्ट वगैरे व्यवस्थित. खूप सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे साडीची पद्धत मी इथं शिवण्याची. बघू शकता इथं छान वेळ झाली आहे साडी. 2 मिनिटात आधी आपण तयार करू शकतो. मुलींसाठी खूप सोप्या पद्धतीने, कॉलेजच्या मुली वगैरे काही कार्यक्रम असतो कॉलेजचा. कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? शेवटपर्यंत नक्की बघा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.